सुषमा अंधारे नॉनसेन्स. लगेच आपले उठून यायचं, याच्यात तो भाजपचं एकही नाहीये, याच्यात अमुक पक्षाचं एकही नाही. जो उठतो तो पक्ष वाटेल ते बोलतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन वाघिणी आमने सामने आल्या आहेत. एकीकडे खरात विरुद्ध लढणाऱ्या अंजली दमानिया, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आक्रमक तोफ सुषमा अंधारे. निमित्त आहे अशोक खरात प्रकरण, पण आता हा वाद वैयक्तिक पातळीवर जाऊन पोहोचलाय. अंधारेंनी सीडीआर वरून थेट दमानियांना कोंडीत पकडलंय, तर दमानिया अंधारेंना नॉनसेन्स म्हणाल्या. भर पत्रकार परिषदेत दमानियांचे डोळे पाणावले आणि अंधारेबाईंच्या कोणत्या प्रश्नानं दमानियांना संतापानावर झाला, पाहूयात हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. विषयावर बोला, फालतूगिरी नको, अशा कडक शब्दांमध्ये अंजली दमानिया यांनी सुषमा अंधारेंचा हिशोब चुकता केला. अंधारेबाईंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना दमानियांनी त्यांची चक्क नक्कलच केली. अंधारेबाई, माझी तुमच्याशी स्पर्धा नाही, माझा लढा खरात भोंदूगिरी सोबत आहे, असं म्हणत दमानियांनी अंधारेंना झापलं. इतकंच नाही तर अंधारेंना नॉनसेन्स म्हणत दमानियांनी या वादात ठिणगी टाकली. आम्ही कोणतेही काळे धंदे किंवा बेकायदा व्यवहार करत नाही, असं सांगताना दमानियांचा संताप स्पष्टपणे पाहायला मिळाला. या पत्रकार परिषदेत एक असाही क्षण आला जेव्हा अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाले. अंधारेबाई, या लढाईत माझे डोळे झिजले. भर पत्रकार परिषदेत त्या रडल्या आणि म्हणाल्या, तोंड आहे म्हणून वाटेल ते बोलत सुटायचं, थोडं थांबा अंधारेबाई, ऐकून घ्या आणि मग बोलत सुटा. जेव्हा सगळ्याच पक्षांची मंडळी तुमच्याबद्दल बोलायला लागतात तेव्हा समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत. पण दमानियांचा हा केवळ भावनिक पवित्रा नव्हता, तर ते एक आव्हान होतं. अंधारेंना चॅलेंज देत त्या म्हणाल्या, पक्षाचं छत्र न घेता लढून बघा एकदा. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. यामधून एक स्पष्ट झालं की मी जे करते ते योग्य करते. पक्षाचं छत्र सोडा आणि एकदा माझ्यासारखं एकट्यानं लढून बघा. सध्या सर्व राजकीय नेते एका बाजूला आणि मी एकटी, असं समीकरण नेत्यांनी बनवलंय, असं म्हणत दमानियांचा बांध फुटला. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला कायदेशीर वळण दिलंय. अंजली दमानिया यांच्याकडे खासगी कॉल डिटेल्स सीडीआर आले कुठून, हा सुषमा अंधारेंचा मुख्य सवाल. सीडीआर सार्वजनिक करणं हा गुन्हा असल्याचं सांगत त्यांनी दमानियांवर कारवाईची मागणी केली. जर दमानियांकडे तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे 17 कॉल रेकॉर्ड्स आहेत, तर एकनाथ शिंदेंना चौकशीला कधी बोलावणार, असा थेट प्रश्न अंधारेंनी विचारला. दमानिया सरकारशी निकटवर्ती असल्यानंच त्यांना ही गुप्त माहिती मिळते का, असा संशय देखील अंधारेंनी व्यक्त केला. खरात प्रकरणी दमानिया यांच्याकडे सत्तेतील काही मंत्र्यांचे आणि बंधू खरातचे कॉल डिटेल्स आहेत. कॉल डिटेल्स सीडीआर वरून हा वाद पेटलाय. हा वाद इथंच थांबणारा नाही. अंजली दमानिया यांनी आता उलटी गिनती सुरू केली आहे. 7 दिवसानंतर मी मोठा खुलासा करणार आणि सर्वांचे मुखवटे उतरवणार, असा इशाराही दिलाय. मिलिंद नार्वेकरांच्या मुद्द्यावरून अंधारे आक्रमक झाले असल्याचा दावा दमानियांनी केलाय, तर अंधारेंनी दमानियांना भाजपच्या बी टीम प्रमाणे वागत असल्याचं म्हटलंय. आता 7 दिवसांनी कोणता ॲटम बॉम्ब फुटणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दमानियांचा संघर्ष विरुद्ध अंधारेंचे कायदेशीर प्रश्न, या वादात विजय कुणाचा होणार? प्रकरण उघड होणार की सीडीआर प्रकरणावरून दमानिया अडचणीत येणार? येणारे 7 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे असणार आहेत, हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी, पुणे.